हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 31. न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च. नाही च सुद्धा श्रेयः कल्याण अनुपश्यामी मला दिसत आहे हत्वा ठार मारून स्वजनम आपल्या नातलगांना आहवे युद्धात नाही कांक्षे इच्छितो विजयम विजयाची कृष्ण हे कृष्ण नाही च सुद्धा राज्यम राज्य सुखानी त्याचे सुख च सुद्धा या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे आणि कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. तात्पर्य स्वतःचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे याचे बद्ध जीवांना अज्ञान असते. यासाठीच तो शारीरिक संबंधामुळे आकर्षित होतात आणि अशा संबंधामुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते. जीवनाविषयक अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो. अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते. असे सांगितले जाते की श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेल्या संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात. नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूंचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे. ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता. त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही. आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता. क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकता ही होतीच. तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते. आपल्या चुलत्यांशी आणि बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंशपरंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती. तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते. म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे. हरे कृष्ण.